सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवत पेरणीला सुरुवात केली, मात्र नंतर पावसाने खंड दिल्यानंतर जे आहे ते शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आता आलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. आपण धाराशिव जिल्ह्यातील शिंगोली या परिसरात आहोत. दादा, काय सांगाल? दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. का पहिलं पिरून पुन्हा पाऊस न पडल्यामुळं उगवलंच नाही, त्याच्यामुळं दुसरी पेरणी करायची पाळी आली. किती क्षेत्र होतं? 5 हेक्टर 22,000. साधारणतः किती खर्च आलेला? साधारणतः जवळजवळ 50,000 रुपये खर्च आला. खत बी सगळं आता परत दुबार पेरणी करावं लागते, परत खर्च होणार आहे. खर्च होणार तेवढाच खर्च. दादा, काय सांगाल? शेतकरी सध्या अडचणीत आहे, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे, शेतकरी चौबाजूने घेरलेला आहे संकटानं. धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी हा आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे. त्याचं कारण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यावर आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकट आहेत. सुलतानी ह्याच्यासाठी म्हणतो की 2025चा विमा मिळाला नाही. 30 जूनची तारीख गेली, शासनानं अजून कर्जमाफी केलं नाही. कर्जमाफीतसुद्धा अटी शर्यती इतक्या घातल्यात की शेतकऱ्याला पैसेच मिळणार नाहीत अशी व्यवस्था, आणि मिळाले तर बँका देणार नाहीत, बँका सिबिल बघणार, पुन्हा कर्ज देणार नाही. म्हणजे चहूकडून शेतकऱ्याला एकीकडून अडचणीत आहे. पहिल्या स्टार्टला कृषी खात्यानं सांगितलं म्हणून शेतकऱ्यांनी थांबले. 7-8 जूनला पाऊस पडला, 70-80 मिलीमीटर पाऊस पडला म्हणून शेतकऱ्यांनी पेरलं. आज काय बघितलं तर गेल्या 15 दिवसात जिल्ह्यात वारं बघायले, कुठंच सर्वसमावेशक पाऊस नाही. 20% तर पेरण्या झाल्यात. शेतकऱ्याला दुबार पेरणी करायची गरज पडली. आज शासनानं कर्जमाफीमध्ये आमच्या जिल्ह्यातल्या 50,000 शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळेल, आणि ज्यांनी पैसे भरले आहेत, रेग्युलर आहेत, अशा 45,000 लोकांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल असं प्राथमिक कळतं आहे. जर ही दोन्हीची यंत्रणा बघितली तर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला ह्याच्यामध्ये जी कर्जमाफी मिळायला पाहिजे होती त्याच्यात अनेक अटी. 19च्याच ज्याला माफी आहे त्यांना मिळणार नाही. 19मध्ये अनेक शेतकरी, जिल्ह्यातले 15,000 शेतकरी तसेच राहिलेत. ज्यांच्या खात्यावर पैसे आले म्हणून सांगितलं, आणि प्रत्यक्षात तर पैसे बी आले नाहीत आणि खात्यावर तर पडलेले आहेत. असेही सुद्धा शेतकरी राहिलेत. मग शेतकऱ्यांनी शेतकरी झालं म्हणून पाप केलं का, असं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वाटायला लागले. म्हणून शासनानं कर्जमाफी विनाशर्त दिली पाहिजेत, सरसकट दिली पाहिजेत, आणि कर्जमाफी दिलीच पाहिजेत. त्याबरोबर ज्यांनी इमानदारीनं कर्ज फेड केली त्याला 50,000च्या ऐवजी 1,00,000 रुपये तरी किमान त्याची भरपाई म्हणून दिली पाहिजेत. विमा गेल्या 2025चा विमा अजून आला नाही. महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारकडे गेले, विमा कंपनी भांडती, ICICI लोंबार्ड सारख्या मोठ्या कंपन्याकडे विमा आहे, ती कशाला देत नाहीत, राज्याला देत नाहीत, कलेक्टरला देत नाहीत, मग शेतकऱ्याला कोण देणार आहे? असं सगळं आसमानी सुलतानी संकटामध्ये धाराशिव या जिल्ह्यातले शेतकरी आलेत. 5.5 लाख हेक्टरवर सोयाबीन पिकाचं पेरणी असती. आज सगळे लोक वाऱ्याकडे भकायलेत. जिथं लोक डिरिंग करून पेरायलेत. काय करतात? नाही पेरलं तर उद्या खायची भ्रांत आहे. म्हणून मायबाप सरकारने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कर्जमाफी केली पाहिजेत, आणि बँकाला सांगितलं पाहिजेत, नाहीतर बँकावर कारवाई केली पाहिजेत. बँकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. कारण बँका कर्जमाफी झाली की दुसऱ्या दिवशी कर्ज मागायला गेलं की सिबिल मागतात, आणि कालच तुमचं कर्ज माफ झालंय, आता तुम्ही थकीत आहे म्हणते तर कर्ज देत नाहीत. ह्याला सुद्धा सरकारनं बघितलं. जिल्हाधिकाऱ्याचं ऐकत नाहीत बँका. इतकी वाईट परिस्थिती आहे जिल्ह्यात. हे सगळं चक्र थांबलं पाहिजेत, आणि बळीराजाला, शेतकऱ्याला कुठं ना कुठं चांगल्या प्रकारची मदत मिळावी, हीच शासनाकडून आमची माफक अपेक्षा आहे. बाबा, तुम्ही पेरलंय का? पेरलं. किती क्षेत्र होतं? आपलं 2 हेक्टर क्षेत्र होतं. किती खर्च आला आपल्याला पेरणीसाठी? 2 हेक्टरसाठी कमीत कमी आत्तापर्यंत सगळी मेहनत कराया 30,000 रुपये गेले सगळे. आता दुबार पेरणी करावी लागते. परिस्थिती आहे का खर्च करण्याची? परत आता नाही परिस्थिती, पण तरी पण पोटासाठी करावं लागतं तेवढं. कसं करणार ते नियोजन सगळं? करू काहीतरी आता. तर हे होते शेतकऱ्यांच्या संतप्त भावना आहेत. मायबाप सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन कर्जमाफी देखील लवकरात लवकर जाहीर करावी. त्याचबरोबर सध्या दुबार पेरणीचं संकट आहे. शेतकरी आबाळाकडे बघून दुबार पेरणी करताना धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. मी वैभव पारवे, LS मराठी, धाराशिव.